अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महायुती सरकारला घेरण्याकरता विरोधकांकडून दारू गोळा एकत्र करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एका पुस्तिकेच्या माध्यमातून घोटाळ्यांची मालिकाच एकत्रित करून आणली। यामध्ये त्यांनी 11 घोटाळ्यांचा उल्लेख केलेला आहे। आमदार रोहित पवारांनी पहिल्याच दिवशी दलालीची दलदल या पत्रिकेच्या माध्यमातून सरकारचे घोटाळे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। महायुती सरकारच्या 11 घोटाळ्यांचा या पुस्तिकेत उल्लेख आहे। यामध्ये रुग्णवाहिका घोटाळा, दूध घोटाळा, भोजन पुरवठा घोटाळा, MSRDC घोटाळा, कंत्राटी भरती घोटाळा, MIDC जमीन घोटाळा, आनंदाचा शिधा घोटाळा, पुणे रिंग रोड घोटाळा, समृद्धी महामार्ग घोटाळा, MSRDC घोटाळा, रक्तपेढी परवानगी घोटाळा असे सगळे घोटाळे दलालीची दलदल या पुस्तिकेमध्ये नमूद करण्यात आलेत आणि लक्ष वेधण्यात आलं। आमदार रोहित पवार आज यांनी विधान भवनात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एंट्री घेतली ती या पुस्तकेसह। ही पुस्तक जे आहे ते आहे दलालांची दलदल। नेमकं काय त्यांना म्हणायचं आहे या पुस्तिकेच्या माध्यमातून हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। रोहितजी, आज सकाळी तुम्ही ही सगळी पुस्तकं सगळ्यांना वाटलेली आहे, काय तुमचं म्हणणं आहे आणि या पुस्तकात नेमकी ही दलदल म्हटली आहे ती आहे कशाची? गेल्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा महायुतीचं सरकार होतं विविध विभागाच्या अंतर्गत भ्रष्टाचार झाला, जे स्टेट ट्रान्सपोर्टचा पण मुद्दा होता। आता ठीक आहे, या सरकारने त्याच्यामध्ये घेतला, पण त्यांनी त्या कामाला स्थगिती दिली। फक्त स्थगिती देऊन होत नसतं, त्याच्यावर कारवाई करावी लागते, कोण जबाबदारी ते त्या ठिकाणी बघावं लागतं। आता अँब्युलन्स घोटाळा 6000 कोटीचा आहे। या विषयावर कुठेतरी या सरकारने लक्ष देण्याची जरूरत आहे, कारण का हा सामान्य लोकांचा पैसा होता। दुधावर त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे। मग ह्या सगळे जे विषय आता काय होत आहे की जे याचे बीजेपीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब ते फक्त शिंदे साहेबांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्या ठराविक विभागावर लक्ष दिलं जात आहे। पण बीजेपीचे सुद्धा MSIDC हा विषय बीजेपीचा होता। बीजेपीचे जे काय भ्रष्टाचार आहे त्याच्यावर कुणी त्या ठिकाणी बोलना। आता हे होते काय ते 11 मुद्दे, आता यात 12वा मुद्दा आलेला आहे। तो कुठला आला आहे की आता गरिबाकडनं नाही तर सामान्य लोकांकडनं त्यांच्या गाड्यांच्या जे काही नंबर प्लेट आहे ते बदलण्यासाठी कंपल्शन केलेलं आहे। आता त्याला एक कंपनी त्यांनी नियुक्त केली। ती कंपनी कुठली? तर गुजरातची कंपनी आहे। आता गुजरातला तीच कंपनी किती रुपयाला ती नंबर प्लेट देते? ते 160 रुपयाला। आता महाराष्ट्रात त्याच मोटरसायकलला किती नंबर प्लेटला रुपयाला होतात? ते 450 रुपये। म्हणजे गुजरातला 160 रुपये तीच कंपनी आणि आपल्याला 450। तर ओव्हरऑल आम्ही गणित काढली तर 2000 कोटी रुपये अतिरिक्त महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांकडनं त्यांच्या मोटरसायकलवर पैसे हे गुजरातची कंपनी त्या ठिकाणी कमवणार आहे। आता त्याच्याच बरोबर हा फक्त मोटरसायकलचा विषय, गाडीबद्दल आम्ही बोललोच नाही। त्यामुळे हे फक्त दलाली चाललेली आहे, महाराष्ट्र गाळात चाललेला आहे आणि गुजरातला मात्र हे पाठिंबा देतात असं आमचं साफ मत आहे। काल सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलत असताना त्यांना जे काही ब्रीफिंग अधिकाऱ्यांनी केलं ते खोटं केलं आणि ते खोटं केल्यामुळे ते खोटं बोलले, आमचं ठाम मत त्याच्यामध्ये आहे। धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। तर हे होते रोहित पवार ज्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की त्यांची पुस्तिका जी आहे जी दाखवलेली आहे त्यांनी त्या संपूर्ण पुस्तकीवर कुठेतरी शासनानं श्वेतपत्रिका काढणं गरजेचं आहे आणि न बोलणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता बोलणं गरजेचं आहे। म्हणजे संदीप पवारचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।